मित्रांनो फायनली आमचा आता इथून प्रवास सुरू खरा प्रवास इथून सुरू होत आहे आणि हा ट्रॅकिंगचा कठीण प्रवास. तर हा जी चायनाची भिंत ज्याला अनुसरण आहे ना ती महाराष्ट्रामध्ये आपली मांगीतुंगी ते नाशिकमध्ये आहे. तर आता त्याचा प्रवास किती हार्ड आहे दाखवतो. कुठे गेले कशी यांची हालत झाली आहे बघा व्हिडिओमध्ये. आणि मांगी तुंगीचे सॉन्ग सांगत आहेत. नवीन सॉन्ग आलेत गीताचे बोलत मांगी तुंगी आणि गीतकार आहेत बजरंग दादा पुढे. संगीतकार पुढे आहेत. बजरंग दादा कसं फील होत आहे? जगदीश भाई नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके चला आले का सगळे? तर बाकीची मंडळी येते आमची हळूहळू. आम्ही सरकतोय पुढे. आणि जर वातावरण या ठिकाणचं आहे तो घसारा तर खूप छान आहे पण जरा थोडा घाम पण आलेला आहे. चला सवय आहे रे. तर मित्रांनो जाण्याचा जो वर चढण्याचा पायरी मार्ग जितका व्हिडिओमध्ये पाहून सोपा वाटला होता त्याच्यापेक्षा डब्बल पट्टीने खूप एकदम सरळ चढाई आहे. तर बाकीचे मित्र वर चढतातच विश्रांती घेत घेत सावकाश पद्धतीने आम्ही सुद्धा वर हळूहळू चढतोय. आता तर इथपर्यंतचा ट्रॅक खूप थोडा चांगला वाटला परंतु आता जो पुढचा येणारा ट्रॅक आहे तो खूप चढावाच्या दिशेने आम्ही जातोय असं तरी वाटतंय. थकवा तर विनोद भाईला खूप येतोय पण हार मानून फायदा नाही. आमचा जो ट्रॅकिंगचा जो मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही तर तसं आम्ही चढतच चाललोय. तर मित्रांनो आत्तापर्यंतचा प्रवास आमचा इथपर्यंत झालेला आहे. तर आम्ही हा मार्ग पूर्ण कंप्लीट करून वर चढत आलो आहे. दाखवायचं झालं तर ज्या ठिकाणातून हा मार्ग स्टार्ट होतोय तिथे ही पार्किंग तुम्हाला दिसते का तिकडे? इकडे सॉरी ही बघा इकडे पार्किंग आहे. तर ती किती लांब आहे त्या इतक्या लांबून आपल्याला ट्रॅकिंग करत या ठिकाणी इथपर्यंत आता पोचलोय आम्ही. आणि तुम्हाला दाखवायचं झालं तर हे बघा इकडे या दिशेने आमची आहे ती आहे तुंगी आणि या दिशेने आम्ही चढणार आहोत ती आहे मांगी. तर या दोघी बहिणींची नावं आहेत मांगी आणि तुंगी अशा उल्लेखल्या जातात. लांबून ते बघूया पुढे. चला मित्रांनो फायनली आता मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलो आहोत. आता एका बाजूला आहे मांगी आणि एका बाजूला आहे तुंगी. तर आता ग्रुपचं डिसिजन बघूया. पहिला कुठल्या दिशेने जातात? मांगीच्या दिशेने जातात की तुंगीच्या दिशेने जातात? चला ग्रुप आता तुंगीच्या दिशेने चाललेला आहे. मिस्टर संदेश अजून तर भरपूर चालायचं आहे आम्हाला. ते बघा किती लांब आहे. अरे तर आमच्या जर तुम्ही मांगी तुंगी या गडावर येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे पाणी बॉटल बॅग्स चप्पल इकडे अलाउड नाहीये. जर तुम्हाला हे सर्व ठेवून जर इथे यायचं असेल तर तुम्ही इथे ट्रॅक करू शकता. आम्ही या आशेने आलेलो आहे की इकडे बॅग अलाउड आहे, पाणी अलाउड आहे, चप्पल पण अलाउड आहे पण इकडे काहीच अलाउड मिळत नाही. जर तुमच्यामध्ये यायची ताकद असेल तुमच्या पायामध्ये दम असेल तर या. आणि पाणी पण प्यायचं नाही इकडे. जर तुम्ही सहनशक्ती तेवढी असेल तरच या गडावर येऊ नका. तर नुसतं ट्रॅकिंगसाठी येऊ नका. यावं लागतं गड्यांनो यावं लागतं. तर आपल्याला इथून आता पाहायला मिळतो तुंगीचा सुलखा. एक जैन तीर्थ हे आहे बरोबर परंतु आपल्या गडावर या प्रकारचं अरेंजमेंट करत नाही. का करत नाही
प्रत्येक गडावर अशा पद्धतीची सुविधा जर दिली तर हजारो मावळ्यांना सुरक्षित पद्धतीत प्रवास करता येईल. बरोबर. सर तुम्हाला काय वाटतंय? खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली बजरंग दादांनी. मी पण सहमत आहे या मताशी. जयंत या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर जे आणि महाराष्ट्रातले किल्ले डेव्हलप नाही आहेत. त्याचं कारण आपण राजांचे मावले आहोत म्हणून हक्काने बोलतोय की हे आपले किल्ले दुरुस्तीकरण झालंच पाहिजे आणि अशा पद्धतीने पूर्ण डेव्हलपिंग झालं पाहिजे. प्रत्येक कंपाऊंड या अशा सर्व सुविधा, पाण्याच्या सुविधा या सर्व नियोजन पद्धतीने झाल्या पाहिजेत. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली तुम्ही. सर धन्यवाद. आलो चला आता जाऊया. तर ट्रॅकिंगचा प्रवास आमचा संपायचा पूर्णपणे नाव काय घेत नाही आहेत अजूनपर्यंत. जोपर्यंत चढत चाललोय तेवढा दूर 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 पळत आहे. अजून तरी हे अंतर खूप वाटते मला. तर वाटत नाही मला फक्त तुंगीच होणार. मांगीच्या दिशेने तर आमचं काय नियोजन होणार नाही आज बहुतेक. तरीसुद्धा आम्ही ट्राय करतोय जाण्याचं पूर्णपणे. ही लागली आपली दिवार जी थेट आकाशामध्ये भरारी घेते. जणू वाटते स्वर्गाच्या पायऱ्या चढत आहोत आपण. घरी घेऊन घेशील. कसं वाटतं मित्रांनो? थेट आकाशात डायरेक्ट. काय तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल. तुम्हाला असं वाटतं? असं वाटतंय की पूर्ण असं आकाशामध्ये कंटिन्यू आहे. कसं वाटतं? माझा मागचा व्ह्यू बघा तुम्ही. असं वाटतं की जणू संपूर्ण आपली संपूर्ण टीम आकाशामध्ये चढत आहे वर. हाय करा एकदा दोस्ती ग्रुप. त्यात पाऊसही आज नाही. मस्तपैकी एकदम खुलं वातावरण आहे त्याच्यामुळं ट्रेक करण्याची पण मजा. मग इथे आल्यावर सर आपल्याला स्वर्गाचा भास होतोय का? जाणवतोय का? ती फिलिंग येते का आपल्याला? आवर्जून सांगेन की तुम्ही पण एकदा हा ट्रेक करा. आवर्जून ट्रेक करा. आणि आता पुन्हा एकदा फायनली आमचे विनोद दादा इथे पोहोचलेले आहेत. मागच्या ट्रॅकला बारडगडावरती आम्ही गेलो होतो त्यांच्यासोबत आणि त्यांचे हातपाय पूर्ण कापायला लागलेले होते. आता यावेळेस एवढी मोठी चढाई बघून त्यांचे हातपाय कापतात की नाही कापतात ते आता जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर सपोर्टला त्यांनी माझा आधार घेतलेला आहे आणि माझे पण हातपाय कापायला लागलेले आहेत. पण ते न करता आता आम्ही चढतोय आता हळूहळू. चला सर, छान माहिती दिली तुम्ही. बरोबर, याचे जास्त कापतील. जय शिवराय. जय श्रीराम. जय शिवराय. चला 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 चला. अशा प्रकारे ट्रॅक करत आम्ही आता चढत आहोत. तर कधी रविवारी ट्रॅकिंगला आलात या ठिकाणी? जय शिवराय. ते पोरं चालतात. तर खूप पर्यटक असतात इथे. पाहायचं झालं तर तुम्हाला माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या संख्येने पर्यटक आहेत. आत्तापर्यंतचा प्रवास आमचा इथपर्यंत झालेला आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर आता दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ते शून्यापासून तिकडनं पूर्ण ट्रॅकिंग करत आम्ही इथपर्यंत आता पोचलो. पूर्ण ग्रुप आमचा पोचलेला आहे इथे. आणि बजरंग दादा सुद्धा, त्यांचं एवढं वजन असून सुद्धा ते आमच्यासोबत इथपर्यंत पोचलेत. तर हा तर आमचा पहिलाच ट्रॅक कंप्लीट अजून झाला नाही आहे. अजून तर आम्हाला वर चढायचं आहे. तुंगीकडे आहेत आम्ही. त्याच्यानंतर परत आम्हाला एकदा इकडे मांगीकडे जावं लागेल. म्हणजे आम्ही अजून तिकडे गेलो नाहीत. त्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो, फायनली इथला लास्टचा प्रवेशद्वार आम्हाला लागलेला आहे. आणि तुंगीच्या दिशेने मतलब आमचा पूर्ण ट्रॅक कंप्लीट झालेला आहे तुंगीचा. म्हणजे मी अजून तिकडे गेलो नाही, फेरी मारली नाही.
सर्व मित्रांनी माझ्या फेरी मारली, तुम्ही झाली ना कंप्लीट? पाहण्यासारखं काय आहे तिकडे? काय काय बघितलं? 4 मूर्ती आहेत. 4 मूर्ती आहेत, अजून 4 इकडे 4 तिकडे 4. तर मित्रांनो, तुम्ही इथे तुंगीला आलात तर इथे खूप प्राचीन मंदिर आहे, जैन मंदिर, तुंगीगिरी म्हणून ओळखलं जातं. खूप छोटंसं मंदिर आहे पण खूप प्रसिद्ध आहे. तिथे बौद्धांच्या कोरीव मूर्त्या आहेत. तसेच आतमध्ये जायला इथे प्रवेश नाही आहे, तर आपण बाहेरून चांगल्या प्रकारे पाहू शकता. बाजूला आपल्याला छोटंसं कुंड पाहायला मिळतं, म्हणजे त्याचा उपयोग पाण्यासाठी केला जात नाही वाटतं, पाय धुण्यासाठी केला जातो. आठशे वर्षापूर्वीच्या अजून काही 800 वर्षापूर्वी तुम्ही बघता काम केलेलं आहे. थोड्याच वेळाने आता दादांचा थरकाप व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, कारण येताना तर काय एवढं जाणवलं नाही आम्हाला, पण जाताना दादांचा सामना खूप भयंकर होणार आहे पायऱ्यांशी. हा, तर ही ग्राउंड लेवल बघा. चलो शेत मग कसे दिसतात. इथे सुद्धा बुद्ध मंदिर आहे, एक जैन गुफा. चला, इथे बाजूला दगडामध्ये कोरलेली प्राचीन छोटीशी गुफा आहे, जास्त काही खोल नाही आहे, नाहीतर आपण नक्कीच दाखवलं असतं मध्ये शिरूंना. तर आता असं वाटतं की फायनली आपला तुंगीचा ट्रॅक हा कंप्लीट झालेला आहे. तर मांगीकडे जाऊया, मांगीकडे नक्कीच रवाना होऊया आपण इकडनं. बाकीची टीम आमची सर्व पुढे गेलेली आहे, पाठीमागे आम्हीच राहिलेलो आहोत.